नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. बोगस सोयाबीन बियाण्यांवर आमदार हरीश पिंपळे आक्रमक. अकोला जिल्ह्यातील 1722 शेतकरी तक्रारींचा मुद्दा आढावा बैठकीत गाजला. दोषी कंपन्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन आणि गरज पडल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा हरीश पिंपळे यांनी दिला. कोतळा येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी प्रलंबित मदतीसाठी आंदोलन केले. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने नुकसान भरपाई जमा करण्याची मागणी करण्यात आली. दहीहंड्यात नागरिकांनी स्वतः हाती घेतला फावडा. तुंबलेल्या नाल्यांमुळे सांडपाणी रस्त्यावर वाहू लागल्याने नागरिक संतप्त झाले. ग्रामपंचायतीची वाट न पाहता ग्रामस्थांनी स्वतः नाल्यांची साफसफाई सुरू केली. अकोला विभागातून 20 ते 30 जुलै दरम्यान विशेष बसेस चालविण्यात येणार आहेत. 45 वारकरी एकत्र आल्यास गावातूनच थेट पंढरपूरसाठी बस उपलब्ध होणार आहे. अल्पवयीन मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवणारा तरुण अटकेत. अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 वर्षीय मुलाला अश्लील व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. निकृष्ट बियाण्यांमुळे बुलढाण्यात दुबार पेरणीचे संकट. बुलढाणा जिल्ह्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे सुमारे 700 हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अकोला बस स्थानकावर महिला शौचालय रात्री बंद. प्रवाशांची गैरसोय. राज्य परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानंतरही अकोला मध्यवर्ती बस स्थानकावर महिला शौचालय रात्री बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे महिला प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. हिवरखेडजवळ महामार्गावर महाकाय झाड कोसळले. अकोट तालुक्यातील हिवरखेड येथे जळगाव हिवरखेड अकोट राज्य महामार्गावर महाकाय झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अकोला पश्चिम निवडणुकीच्या कागदपत्रांना उच्च न्यायालयाचे संरक्षण. अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 31 जुलै रोजी होणार आहे. वारकऱ्यांसाठी भाडे सवलत कायम. महिला सन्मान आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत भाडे सवलती लागू राहणार आहेत. एसटी प्रशासनाने भाविकांना आगाऊ नोंदणीचे आवाहन केले आहे. परिपाठ सुरू असतानाच वर्गखोलीचा स्लॅब कोसळला. मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील जिल्हा परिषद शाळेत वर्गखोलीच्या स्लॅबच्या काही भाग अचानक कोसळला. सुदैवाने विद्यार्थी परिपाठासाठी वर्गाबाहेर असल्याने मोठी दुर्घटना टळली. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.